जिथे आपला हा व्हिडिओ बंद झाला होता तिथूनच आपण सुरुवात करणार आहोत. बरोबर आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, 1 ते 100 मध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती आहे ते सांगा बघू. 5050. ह्याला जर आपण विभागलं तर आपण 1 ते 100 मधल्या समसंख्या बघूया आणि त्याच 1 ते 100 मधल्या विषम संख्यांचा विचार करूया. 1 ते 100 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज जर 2550 येते तर विषम संख्यांची किती येणार आहे. 5050 म्हणून 2550 गेले तर किती उरतं 2500. बरोबर. ही झाली विषम संख्यांची बेरीज. बरोबर आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आपण त्याचबरोबर काही क्वेश्चन बघितले होते याच्यावरचे की आपल्याला हे शोधायचंय की उदाहरणार्थ घेऊया, लगेच पटकन समजून जाईल. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. काय काय बघितलं होतं. बरोबर आहे. समसंख्या म्हणजे आलं लक्षात सगळ्यांच्या. बरं, आता आपण काय बघणार, एक उदाहरण घेणार आहोत. समजा 36च्या समोरील 17वी समसंख्या कोणती, असा तुम्हाला प्रश्न दिला आहे. आधी हे बघा, दिलेली संख्या ही सम आहे. बरोबर आहे. आणि विचारलेली संख्या ही पण सम आहे. अशा वेळेला काय करणार आहे, दिलेली संख्या लिहून घ्या. आपल्याला समोरची संख्या विचारली म्हणून इथे अधिकचं चिन्ह द्या. बरोबर आहे. दोन क्रमवार समसंख्यांचा फरक कितीचा असतो, 2चा असतो. बरोबर आहे. नाही, दोन क्रमवार समसंख्यांमध्ये फरक कितीचा असतो, 2चा असतो. म्हणून आपल्याला किती विचारली आहे, 17वी विचारली आहे. म्हणून 17 गुणिले 2 करा. 36 चे 36. 17 गुणे किती येतात 34. 7 दुणे 14. हा चाले 2 2 1 बे आणि 34. ह्यांच्या दोघांची करा बेरीज. 6 आणि 4 10. हा चाले आली किती 70. बरोबर आहे. म्हणजे 70 ही पुढची 17वी समसंख्या असेल. बरोबर आहे. नियम काय सांगितला मी तुम्हाला, जर, आता मी फक्त नियम सांगते, जर दिलेली संख्या ही सम आहे आणि विचारलेली संख्या ही पण सम आहे म्हणजे दोन्ही समान आहेत, अशा वेळेला दिलेली संख्या समोरची संख्या विचारली म्हणून अधिक, मागची विचारली असेल तर इथे आलं असतं वजा. बरोबर आहे. कितवी संख्या विचारली ते लिहा. ही कोणतीही असू देत, सम किंवा विषम, त्याने काहीही फरक पडत नाही. फक्त आपल्याला हे बघायचं आहे दिलेली संख्या कोणती आणि विचारलेली संख्या कोणती आहे. दोन्ही समान असतील तर आपल्याला हे ट्रिक, हा प्रकार म्हणजे ह्या पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. ओके. कितवी संख्या विचारली 17वी आणि दोन क्रमवार समसंख्यांचा फरक 2 असतो म्हणून गुणाकार करायचा 2 ने आणि तुम्हाला उत्तर भेटेल. पण हेच जर असं झालं की 36 ही समसंख्या आहे आणि इथे आपल्याला विचारलेली आहे विषम संख्या. कोणती संख्या विचारलेली आहे, विषम संख्या. म्हणजे दिलेली संख्या सम आहे पण विचारलेली संख्या कोणती आहे, विषम आहे. अशा वेळेला आपल्याला दिलेली संख्या लिहायची आहे 36. समोरची संख्या विचारली म्हणून अधिक, समोरची संख्या विचारली म्हणून अधिक. परत 17 गुणिले किती येणार आहे 2. हे पण तसंच आहे. फक्त फरक एवढा आहे, जर आपल्याला दोन्ही दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या जर भिन्न असतील तर अशा वेळेला -1 करावे. काय करावे, -1. म्हणजे 36 चे 36 अधिक 17 दुणे 34 -1. 34 - 1 झाले 33 अधिक 36. बरोबर आहे. मग 36 आणि 33 किती येतात 6. 7 8 9. एका स्थानाची बेरीज केली, दशक स्थानाची बेरीज केली, 3 आणि 3 काय झाले 6 झाले. बरोबर आहे. तर ही झाली तुमची पुढची विषम संख्या. हा नियम झाला. आता नियमामध्ये बदल बघा कसा आहे. तुम्हाला काय विचारलं होतं, 36च्या समोरील 17वी विषम संख्या. दिलेली संख्या सम, विचारलेली संख्या विषम, दोन्ही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आपण काय केलं आणि पुढे समोरची संख्या विचारली होती म्हणून इथे वजा 1 केलं. ते जर आपल्याला मागची संख्या विचारली असेल तर काय होणार आहे, दिलेली संख्या लिहा, मागची विचारली म्हणून अधिकच्या ऐवजी वजा लिहा आणि 17 गुणिले 2 आहे तसंच, पण मागची विचारली असेल तर इथे अधिक 1 करावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे समोरील संख्या विचारली असेल तर -1, मागची संख्या विचारली असेल तर +1. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या सेम असेल तर -1 आणि +1 करायची गरज पडत नाही. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे बघितलं होतं की दिलेल्या संख्या मालिकेतली पुढची समसंख्या कोणती आणि विषम संख्या कोणती हे आपण काढू शकतो. बरं, आता आपण सुरू करणार आहोत एकूण समसंख्या काढणे किंवा एकूण विषम संख्या काढणे. बरोबर आहे. आता आपण सुरुवात कुठली करणार आहोत बघा, बघून घ्या. एकूण समसंख्या किंवा एकूण विषम संख्या किती, म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये किंवा जर आपल्याला कोणता प्रश्न विचारला असेल तर त्याच्यामध्ये येणाऱ्या एकूण समसंख्या किती किंवा एकूण विषम संख्या किती. ठीक आहे. आपण एक उदाहरण घेऊन बघू तेव्हा आपण लक्षात येईल. 37 ते 88. काय लिहिलं मी, 37 ते 88 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती. एकूण सम किंवा विषम संख्या किती, हा तुमचा प्रश्न आहे. आधी मला हे सांगा, दिलेली संख्या कोणती आहे, 1 आहे,
विषम. एक संख्या कोणती आहे बघा जरा, सम. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या भिन्न आहेत. काय सांगितलं मी, दिलेल्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या भिन्न आहेत. तर अशा वेळेला आणि ह्यांच्यामधल्या एकूण सम किंवा विषम संख्या काढायची असेल तर आधी काढायचं ह्यांच्यामधल्या एकूण नैसर्गिक संख्या किती. आता एकूण नैसर्गिक संख्यासाठी काय करतो, दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. मग दिलेल्या संख्येची वजाबाकी म्हणजे किती, 88 वजा 37. 8तून 7 गेला 1, 8तून 3 गेले किती उरले 5. बरोबर की नाही, येत्या लक्षात, राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अधिक 1 म्हणजे किती झाले 52. पहिली स्टेप कळली काय केली ती, पहिल्यांदा काय केलं ते लक्षात आलं. काय केलं, आपल्याला जर दिलेल्या संख्या भिन्न असतील, एक विषम असेल आणि एक सम असेल, तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं, आधी काढायची एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. बरोबर आहे. हे किती आलं होतं, 52 भागिले 2. चला भागिले 2 करूया. बे के बे, बे दुने 4, राहिला 1, बेसख 12 म्हणजे किती आलं 26. तर ह्या दिलेल्या आपल्या संख्या मालिकेमध्ये किंवा दिलेल्या क्वेश्चन नुसार, उदाहरणानुसार समसंख्या किती, तर समसंख्या आहेत आपल्या 26. आणि त्याचबरोबर विषम संख्या किती, तर त्या पण आहेत 26. बरोबर आहे. नियम लक्षात आला. नियम काय आहे, आपल्याला दिलेल्या संख्या ह्या समान नाहीत, त्या भिन्न आहेत. एक समसंख्या, एक विषम संख्या. अशा वेळेला एकूण नैसर्गिक संख्या काढा, म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज करून अधिक 1 करा, त्याला भागिले 2 करा, तुम्हाला मिळेल एकूण समसंख्या किती आणि विषम संख्या किती. बरोबर आहे. आता अजून एक उदाहरण बघूया, छोटंसं एक कॅल्क्युलेट आपण सोडवून बघूया, म्हणजे तुम्हाला पटकन अंदाज येईल कसं सोडवायचं त्याचा. समजा आपल्याला दिलं असेल 38 ते 79 पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या किती. बघा जरा बघा कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत. ही पहिली कोणती संख्या आहे, बोला समसंख्या आहे. बरोबर आहे. ही कोणती संख्या आहे सांगा बघू, विषम संख्या आहे. दोन्ही समान आहेत का, नाही, दोन्ही काय आहेत, भिन्न आहेत. दोन्ही संख्या भिन्न असेल तर एकूण नैसर्गिक संख्या काढा, म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज अधिक दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 89 वजा 38. 9तून 8 गेला 1, 8तून 3 गेले 5, अधिक 1 म्हणजे किती झाले 52. आणि 52 भागिले 2. बरोबर आहे. म्हणजे किती, बे के बे, बे दुने 4 आणि बेसख 12. नियम लक्षात आला. दिलेल्या संख्या जर भिन्न असतील आणि अशा वेळेला समसंख्या आणि विषम संख्या काढायच्या असतील तर अशा वेळेला दिलेल्या संख्यांमधून एकूण नैसर्गिक संख्या काढाव्यात. एकूण नैसर्गिक संख्या काढणे म्हणजेच दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 आणि आलेल्या उत्तराला भागिले 2 करावे. तुम्हाला मिळेल एकूण समसंख्या किती आणि विषम संख्या किती. बरोबर आहे. आता बघूया थोडासा वेगळा प्रकार. काय प्रकार आहे बघूया चला. समजा आपल्याला प्रश्न दिलेला आहे 14 ते 22 पर्यंत एकूण सम संख्या किती. काय प्रश्न आहे आपला, 14 ते 22 पर्यंतच्या एकूण सम संख्या किती, हा प्रश्न आहे. बरं आता मला एक सांगा, दिलेली संख्या कशी आहे बघू, सम, आणि दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत, सम. मगाशी जो आपण नियम बघितला होता तो भिन्नसाठी होता. मग आता समसाठी काय नियम आहे तो बघूया. समसाठी काय करायचं आपल्याला, दोघांची वजाबाकी. काय करायचंय, दिलेल्या संख्यांची वजाबाकी. मग दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 22 वजा 14. करूया 22 वजा 14. 22 वजा 14, 12 2तून 4 जात नाही म्हणून ह्याच्याकडनं 1 घेतला म्हणजे झाले 12. 12तून 4 झाले गेले किती आले 8. परत इथे 1 होता म्हणजे किती झाले बरं 0 म्हणजे किती राहिले आपल्याला 8 राहिले. बरोबर. जर दोन्ही संख्या समान असतील म्हणजे सम असतील किंवा विषम असतील, समान असतील तर अशा वेळेला दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची. आलेला जो उत्तर आहे त्याला भागाकार करावा 2 ने. भागिले काय करावे 2 म्हणजे किती आलं 2 चोक 8 आणि अधिक 1 म्हणजे किती झालं 5. मग आपल्याला काय मिळालं, कोणत्या संख्या मिळाल्या बोला, सम संख्या मिळाली. बरोबर आहे. येत्या लक्षात. काय प्रश्न होता, दिलेल्या संख्याही सम आहेत आणि विचारलेली संख्या ही सम आहे. अशा वेळेला दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1. बरोबर आहे. दिलेल्या संख्या सम, विचारलेली संख्या पण सम, दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1. बरोबर आहे. आले लक्षात. आता हे आपल्याला भेटलं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आपण लगेचच. काय प्रश्न आहे, 35 ते 95 पर्यंत बघा काय विचारलेलं आहे. 35 ते 95 पर्यंत एकूण विषम संख्या किती. पर्यंत
एकूण विषम संख्या किती? जरा लक्ष द्या, दिलेली संख्या आहे विषम पहिली, दुसरी पण संख्या आहे विषम आणि विचारलेली संख्या पण कोणती आहे सांगा बघू? विषम. म्हणजेच काय, दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या जर समान असतील, सारख्या असतील, तर मगाशी सारखाच नियम अप्लाय करायचा. काय नियम आपल्याला वापरायचा आहे? दिलेल्या संख्यांची वजाबाकी. म्हणजेच मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करा. 95 वजा 35 करून बघूया. 95 वजा 35, 5तून 5 गेले 0, 9तून 3 गेले किती आले? 6. म्हणजे किती उत्तर आलं? 60 भागिले 2, भागिले 2 केलं 2×6, शून्याचे शून्य म्हणजे उत्तर किती आलं? 30. बरोबर आहे इथपर्यंत. आता हे जे 30 उत्तर तुम्हाला आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? अधिक 1. बरोबर आहे. झालं, उत्तर भेटलं का? आपल्याला काय मिळालं? 35 ते 95 मध्ये एकूण विषम संख्या किती? 31. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढचं करून बघूया अजून एकदा. अजून एक उदाहरण घेऊया. काय उदाहरण घेणार आहोत? 34 ते 98 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती? काय सांगितलं? 34 ते 98 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती? आधी बघा दिलेल्या संख्या कशा आहेत. ही संख्या आहे सम, परत 98 पण कोणती संख्या आहे? सम, पण विचारलेली संख्या कोणती? विषम आहे. म्हणजे दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या समान नाहीत. अशा वेळेला दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2, त्याच्यामध्ये अधिक 1 करायची गरज नाही. बरोबर आहे. आता लक्षात मी काय सांगितलेलं? जर सर्व समान असेल, दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या दोन्ही समान असतील तर आपण अधिक 1 करतो. पण दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या जर वेगवेगळ्या असतील तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 98 वजा 34. इथे करूया आपण. 98 वजा 34, 8तून 4 गेले 4, 9तून 3 गेले किती राहिले? 6. म्हणजे उत्तर किती आले सांगा? 64. पण ह्याला करायचे भागिले 2. 2×6, 2×4 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 32. बरोबर आहे. तर ही इथून 34 ते 98 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती आल्या आपल्याला? 32. हे जर सम विचारल्या असत्या तर काय केलं असतं? अधिक 1 केलं असतं. येतं लक्षात? भिन्न भिन्न संख्या असेल तर अधिक 1 करायची गरज नाहीये. समान संख्या असेल तर आपल्याला अधिक 1 करावं लागेल. बरोबर आहे. हे लक्षात? 3 नियम बघितले आपण. आठवतात का तुम्हाला? कोणते कोणते 3 नियम बघितले? दिलेल्या संख्या पण भिन्न आहेत. दिलेल्या संख्या कशा आहेत? भिन्न आहेत. म्हणजे एक संख्या विषम आहे, एक संख्या सम आहे. अशा वेळेला एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 बस. दिलेल्या संख्या म्हणजे ह्या संख्या, ह्या पण जर भिन्न असतील, ह्या दोन्ही पण सारख्या नाहीये, अशा वेळेला काय करणार आहे? एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 भागिले 2 भेटलं आपल्याला एकूण समसंख्या विषम संख्या. नंतर दिलेल्या संख्या म्हणजे ह्या दोन्ही आणि त्याचबरोबर विचारलेली संख्या तिन्ही समान असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1. बरोबर. पण दिलेल्या संख्या समान आहेत पण विचारलेली संख्या भिन्न आहे, अशा वेळेला फक्त अधिक 1 करू नका, बाकी दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 हा नियम तुम्हाला वापरायचा आहे. बरोबर आहे. तर हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत पुढे. बरोबर आलं लक्षात? 3 नियम समजले समसंख्या आणि विषम संख्यांमध्ये. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत, आपण 3 नियम बघितले. येत्या लक्षात? 3 नियम कोणते? सगळं सेम असेल, दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या सर्व समान आहेत तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1. बरोबर आहे. दिलेल्या संख्या भिन्न आहेत, पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोन्ही भिन्न आहेत, मग विचारली कुठली ते काही महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. काय महत्त्वाचं आहे? दिलेली संख्या कशा आहेत? एक सम आहे, एक विषम आहे, किंवा एक विषम आहे, एक असम आहे. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या काढा, त्याला भागिले 2 करा. पण जर असं असेल दिलेल्या संख्या समान आहेत पण विचारलेली संख्या वेगळी आहे, बरोबर आहे, दिलेल्या संख्या काय समान आहेत पण विचारलेली संख्या वेगळी आहे, अशा वेळेला काय करायचं? दोन्ही संख्यांची वजाबाकी भागिले 2. बस तुम्हाला मिळणार समसंख्या आणि विषम संख्या. आता आपण पुढची संख्या स्टार्ट करणार आहोत, ती म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? बरोबर आहे. ज्या संख्येला त्या स्वतःने आणि 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे. परत सांगते, ज्या संख्येला 1 ने व ती स्वतः संख्या म्हणजे 2 म्हटलं तर 2ला कोणी कोणी भाग जातो? बघा, जगातली कुठल्याही संख्येला 1 ने भाग जातो. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा.
कोणतीही संख्या असू दे, कितीही मोठी असू दे, त्याला 1 ने भाग जातोच जातो. बरोबर आहे. म्हणजे जर समजा कोणत्याही संख्येला 1 ने आणि ती स्वतः संख्या यानेच भाग जात असेल, ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाहीये, तर त्याला म्हणतात मूळ संख्या. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. तर मूळ संख्येला 2 संख्यांनीच भाग जातो, ना कमी ना जास्त. बरोबर आहे. जर कोणत्याही संख्येला जर 2च संख्यांनी भाग गेला, बरोबर आहे, तर तिला म्हणतात मूळ संख्या. उदाहरणार्थ 2 आहे, तो 2ला कशाने भाग जातो? 1 ने आणि 2 ने. समजा 3 आहे, तर 3ला कशाने भाग जातो? 1 ने आणि 3 ने. 4 आहे, 4ला कशाने भाग जातो? 1 2 4 3 संख्यांनी भाग गेला की नाही, म्हणजे ही मूळ संख्या नाहीये. आलं लक्षात? तर ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः ह्या 2च संख्यांनी भाग जातो, ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. आता आपण बघूया 1. 1ला कोणत्या संख्येने भाग जातो? फक्त 1 ने भाग जातो. पण मी काय म्हटलं होतं, मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्याला 2 अंकांनी भाग जातो, एक नंबर आणि ती स्वतः. तर 1ला एकानेच भाग जातो, म्हणजे 2 पेक्षा कमी संख्यांनी भाग जातो, म्हणजे 1 ही मूळ संख्या नाही. बरोबर आहे. 1 ही मूळ संख्या नाही. येतं लक्षात? तर बरं, आता लक्षात ठेवायचं, मूळ संख्या म्हणजे कळलं, ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः ह्या 2 संख्यांनी भाग जातो. जर कोणत्याही संख्येला फक्त एका संख्येने भाग गेला किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग गेला, तर तिला मूळ संख्या म्हणत नाही, ती मूळ संख्या नाही. बरोबर. हा नियम आहे मूळ संख्येचा. दुसरा नियम काय? 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 1060 आहे. किती म्हटलं मी तुम्हाला? 1060 आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आहे 1060. बरोबर. जर तुम्हाला वाटत असेल गणिताचे प्रत्येक प्रश्न अचूक पद्धतीने सोडवला जावा, तर तुम्हाला प्रत्येक नियम पाठ करावा लागणार. त्याचबरोबर 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या ही तुम्हाला पाठ कराव्या लागतील. बरोबर आहे. म्हणजे मूळ संख्या 1 ते 20 पर्यंतचे वर्ग, त्याच्यानंतर 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 10 पर्यंतचे घन. बरोबर आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे. तर असेल तुम्ही पटापट गणित सोडवू शकता आणि त्याच्यात तुमचा कमीत कमी वेळ लागेल. आणि हे पाठ नसेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन किंवा त्याची आकडेमोड करत बसावी लागेल आणि मग तुमचा वेळ जाईल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. येत्या लक्षात? तर मूळ संख्या किती आहे? टोटल 25. मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060. आता मला सांगा की बरं, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. सर्वात मोठी मूळ संख्या सांगू शकत नाही. आणि 2 मूळ संख्यांमधला फरक हा अनिश्चित आहे, तो निश्चित नाहीये. तुम्ही म्हणू शकत नाही की 2 मूळ संख्यांमधला फरक 2 येतो, 4 येतो, 6 येतो, काहीही सांगू शकत नाही. 2 मूळ संख्यांमधला फरक हा अनिश्चित आहे, तो फिक्स्ड नाही, तो म्हणजे तो ठरलेला नाहीये, तो बदलत राहतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अनिश्चित म्हटलेलं आहे. बरं, ठीक आहे. बघूया आता आपण मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्या कोणत्या? 2 3 5 7 ह्या 1 ते 10 मधल्या झाल्या. 11 13 17 19 ह्या कोणत्या झाल्या? 11 ते 20 मधल्या झाल्या. बरोबर आहे. आता पुढे कोणत्या बघायच्या? 21 ते 30 मधल्या बघायच्या. तर 21 ते 30 मधल्या कोणत्या येतात? 23 आणि कोणती येते? 29. 23 आणि काय येते? 29. नंतर 31 ते 40 मध्ये 31 37 आणि परत 31 आणि 37 दोनच येतात. मग 41 43 आणि 47. बरोबर आहे. 41 43 आणि किती झाली? 47. नंतर येते 53 आणि 59. 53 आणि किती? 59. मग येते 61 आणि 67. 61 आणि किती? 67. बरोबर आहे. त्यानंतर 71. बरोबर. 73 आणि 71 73 आणि 79. ठीक आहे. ह्या झाल्या 70 ते 80 मधल्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर शेवटचे 2 ग्रुप उरले 83 आणि 89 म्हणजे 83 आणि 89 आणि शेवटची येते 97. तर ह्या आपल्या किती मूळ संख्या झाल्या? आपल्या टोटल 25 मूळ संख्या झाल्या 1 ते 100 मधल्या. ठीक आहे. बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा मूळ संख्या ओळखायच्या असते तर तुम्हाला काय महत्वाचं आहे? कोणत्याही संख्येला 2 3 5 ह्या अंकाने भाग जातो, ह्या पाढ्याने भाग जातो का बघायचं. 2च्या ने भाग जाणार म्हणजे काय? 2ची कसोटी आठवते का तुम्हाला? कोणत्याही संख्येच्या शेवटचा नंबर 0 2 बरोबर आहे 4 6 8 असेल तर 2 ने भाग जातो. ठीक आहे. 3 साठी काय सांगितले? 3ची कसोटी काय? त्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर केली आणि ती बेरीज जर 3च्या पाड्यात असेल, त्या बेरीजला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.
5ची कसोटी काय, कोणत्याही संख्येच्या शेवटचा अंक जर 0 आणि 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. म्हणजे आधी कोणताही अंक आला की आधी बघायचं की 2, 3, 5 ने भाग जातो का. बरोबर आहे. 2, 3, 5 ने जर भाग जात असेल, ठीक आहे ना, मग ते झालं 2, 3, 5, 3 ची कसोटी पाहिजे तुम्हाला माहिती. 2, 3, 5 ने भाग गेला म्हणजे ती मूळ संख्या नाहीये. कारण मूळ संख्या म्हणजे काय, एक तर 1 ने भाग जातो किंवा त्या स्वतःच्या नंबरने भाग जातो. पण त्या संख्येला जर 2, 3, 5 ने भाग गेला तर ती मूळ संख्या नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला 3 पाढे व्यवस्थित पाठ ठेवायचे मूळ संख्या शोधण्यासाठी. 11, 13 आणि 17 हे 3 पाढे महत्वाचे आहेत. ते तुम्हाला पाठच करायचे अगदी व्यवस्थितरित्या. बरोबर. म्हणजे तुम्ही मूळ संख्या म्हणजे पटकन शोधू शकता. हे आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण एक प्रश्न बघूया. 11 पासून 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही, बरं लिहून घेते. बरं इथे लक्ष द्या. काय प्रश्न, मूळ संख्या तशाच ठेवल्यात म्हणजे आपला वारंवार वापरता येतील. 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 31 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे, हा तुमचा आहे प्रश्न. मग आधी 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या माहिती पाहिजेत. बरोबर आहे. 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे कोणती, 11 अधिक 13 17 19 नंतर काय सांगितली 23 29 30 पर्यंत झाली ना, म्हणजे ही झाली ती, त्याची टोटल करायची. करा टोटल. 3 आणि 1 4, 4 आणि 7 7 8 9 10 11 11 आणि 9 किती आहे 20 20 आणि 3 23 23 आणि 9 23 24 25 26 27 28 29 30 31 32 2 हात झाले 3 3 आणि 1 4 5 6 7 8 9 10 11 किती झाली 112 झाली. म्हणजे 11 ते 30 मध्ये येणाऱ्या मूळ संख्येची टोटल झाली 112, बेरीज झाली 112. आता आपल्याला बघायची आहे 31 ते 50. 31 ते 50 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात. 31 येते बघा इथे 31, नंतर कोणती येते 37, नंतर 41 43 आणि 47. बरोबर आहे. कुठपर्यंत हवे 50 पर्यंत. बस 50 पर्यंत हवी म्हणजे 53 आणि किती येणार आहे 59. सॉरी 59 आणि 53 नाही, 50 पर्यंत हवेत ना. बरोबर की नाही. 50 पर्यंत हवेत म्हणजे एवढ्या संख्या येणार आहे. 50 पेक्षा मोठ्या संख्या येणार नाही. करूया टोटल. 7 आणि 1 8 आणि 1 9 9 आणि 3 9 10 11 12 12 आणि 7 12 13 14 15 16 17 18 19 19 हात चाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 7 आणि 4 7 8 9 10 11 बरोबर आहे 11 12 13 14 15 16 17 18 19 किती आली 19 आली. म्हणजे किती आली 199 आली. आता त्यांनी काय विचारले 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 31 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे. बरोबर. आधी यांचा फरक काढूया म्हणजे दोन्ही संख्यांची वजाबाकी. 199 वजा 112 बरोबर. 9 तून 2 गेले किती आले 7, 9 मधून 1 गेला किती आला 8 बरोबर आहे. 112 म्हणजे किती आलं 87. तर आपण असं म्हणू शकतो 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 87 ने कमी आहे ह्याच्यापेक्षा. आहे ना कमी. 112 म्हणजे कमी आहे की नाही. मग त्यांनी प्रश्न कसा विचारला 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 31 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे. तर ह्याची बेरीज कमी आहे. कितीने कमी आहे 87 ने कमी आहे. आलं लक्षात. समजलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये क्रमवार 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या. काय सांगितलं 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये 6चा फरक असणाऱ्या जोड्या 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्या च्या जोड्या किती. बरोबर आहे. हा प्रश्न आहे तुमचा. आता बघूया जरा मूळ संख्या. जोड्या म्हणजे क्रमवार पाहिजे का. म्हणजे कसं 2 आणि 3 ह्यामध्ये फरक कितीचा फक्त 1चा आहे म्हणजे ही नाही.
5 आणि 6 मध्ये फरक कितीचा फरक 2चा, ही नाहीये. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, ही नाहीये. 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे, ही नाहीये. 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. 13 आणि 17 नाही, 17 19 नाही, 19 23 आहे का बघा, 19 20 21 22 23 नाहीये. 23 आणि 29 ह्याच्यामध्ये आहे 6चा फरक. 23 पासून बघा 24 25 26 27 28 29 म्हणजे 23 पासून 6व्या नंबरची संख्या किती येते, 29 होते. म्हणजे ह्या दोघांमध्ये 6चा फरक आहे. म्हणजे पहिली जोडी कोणती झाली, 23 आणि 29 ही झाली आपली पहिली जोडी. बरोबर आहे. नंतर त्याच्यानंतर काय पुढची जोडी बघूया. 31 आणि 37 आहे 6चा फरक. 31 सोडून द्या, 32 33 34 35 36 37 म्हणजे ही एक झाली 31 आणि 37. त्यानंतर 37 आणि 41 करून बघा. 37 38 39 40 41 नाहीये. 41 43 नाहीये. 43 47 43 44 45 46 47 नाहीये. 47 53 करून बघूया. 47 48 49 50 51 52 53 बरोबर 6चा फरक आहे. म्हणजे जर 47 ला सोडलं आणि पुढे 6 काउंट केले, 6 मोजले तर 53वी संख्या येते. म्हणजे 6चा फरक असलेली जोडी अजून कोणती झाली, 47 आणि 53 ह्यांच्यामध्ये 6चा फरक आहे. नंतर 53 आणि 59 ह्याच्यामध्ये पण 6चा फरक आहे. म्हणजे झाली 53 आणि 59. नंतर 59 आणि 61 मध्ये आहे का, नाही. 61 67 हो, 61 आणि 67 ही झाली पुढची जोडी. नंतर 71 73 नाहीये. 73 79 हो आहे. म्हणजे 73 आणि 79. नंतर 83 89 हो आहे. 83 आणि 89 आणि 89 97 का, 89 90 91 92 93 94 95 नाही. बरोबर आहे. 6वी संख्या जी येईल तीच. म्हणजे आपल्याकडे 6चा फरक असणाऱ्या संख्यांच्या जोड्या किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7. येतं लक्षात. बरोबर आहे. किती जोड्या झाल्या आपल्या, 7 जोड्या झाल्या. बरोबर आहे, आलं लक्षात. तर आपण काय बघितलं, मूळ संख्या बघितल्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या की ज्या दोन मूळ संख्या आहेत आणि त्यांच्या मधला फरक जो आहे तो 2चा असतो. कितीचा फरक असतो, त्यांच्या मधला फरक हा 2चा असतो. उदाहरणार्थ 3 आणि 5 ही जोड मूळ संख्या आहे. कारण 5तून 3 गेले किती होतात, 2. बरोबर ना. म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामधला जो फरक आहे तो फक्त 2चा असतो, त्याला काय म्हणतात, जोड मूळ संख्या असे म्हणतात. बरं ठीक आहे. आता शोधूया आपण जोड मूळ संख्या कोणत्या. बरोबर आहे, लक्ष द्यायचं. चला, जोड मूळ संख्या कोणत्या, 2 आणि 3 आहे का फरक 2चा, नाहीये. बरोबर आहे. 5 आणि 3 गेले तर 2 होतात. म्हणजे 3 आणि 5 ही झाली जोड मूळ संख्या. आपण काय लिहितो आहोत, जोड मूळ संख्या 3 आणि 5. नंतर 7 आणि 5 वजा करून बघा. 7 आणि 5 किती होतात, 2. 11 तून 7 गेले की 7 8 9 10 11 नाहीये. 11 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे, 13 वजा 11 किती होतात, 2. म्हणजे पुढची जोडी कोणती झाली, 11 आणि 13. नंतर 13 आणि 17 नाहीये. 17 आणि 19 17 18 19 आहे ना. म्हणजे 17 आणि 19 ही झाली पुढची जोडी. 19 आणि 23 आहे का, नाहीये. 23 29 नाहीये. 31 37 नाहीये. 41 43 हो आहे. 43 41 किती होतात, 2. म्हणजे 41 आणि 43 ही जोडी कोणती जोडी झाली आपली, जोडमूळ संख्यांची जोडी झाली. नंतर 43 47 नाहीये. 47 53 नाहीये. 53 59 नाहीये. 61 67 नाहीये. 71 73 आहे. 71 नंतर 72 73 म्हणजे किती झाले, 71 आणि 73. 73 79 नाहीये. 79 83 नाहीये. 83 नाहीये. बरोबर आहे. किती जोड्या झाल्या, मोजा जरा. काय राहिले का, 1 2 3 4 5 6 काय राहिलं, विचार करा. काहीतरी सुटले आपल्याकडनं. 59 हा इथे बघा. 59 नंतर 60 आणि 61 म्हणजे ही पण जोडी आहे, 59 आणि 61. अजून बघा काय राहिले का, 73 71 73 झाली. 31 38 झाली. 37 38 39 40 ही पण नाहीये. 41 42 43 41 43 लिहिली. 43 44 45 46 47 नाहीये. 47 48 50 नाहीये. ती पण नाहीये. 59 60 61 ही झाली लिहून. नंतर 67 बरोबर आहे, आलं लक्षात. 17 19 झाली. 19 20 21 22 नाहीये. 23 नाहीये. 31 आणि 37 बरोबर आहे. म्हणजे 3 5 7 5 आणि हे उलट लिहिला. इथे किती यायला पाहिजे होतं, 5 आणि 7 यायला पाहिजे होतं. हा इथे एक मूळ संख्या राहिली ना आपली 9. हा हे बरोबर आहे. नंतर 7 8 9 10 11 ही पण नाही. 11 13 लिहिलं बरोबर आहे. 17 19 नंतर काय आहे अजून बघा 29 बघा ही राहिली. 29 नंतर काय येणार आहे 30 आणि 31 बरोबर ना. म्हणजे काय आली 29 आणि 31 हा झाला आपल्या 1 2 3 4 5 6 7 8
म्हणजे आपल्याला हे कळलं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमधल्या जोडमूळ संख्या किती, तर जोडमूळ संख्या येतात 8. त्याच्या जोड्या किती येतात, 8 जोड्या येतात जोडमूळ संख्यांच्या. बरोबर आहे, आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण जोडमूळ संख्या म्हणजे बघितलं, दोन मूळ संख्यांमधला फरक जर 2चा असेल तर त्याला काय म्हणतात, जोडमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे, ठीक आहे. आता पुढे बघूया सममूळ संख्या. काय म्हटलं मी, सममूळ संख्या. मूळ संख्यांमधली अशी संख्या जी सम आहे, कोणती आहे, 2. 2 ही मूळ संख्या आहे आणि ती सम पण आहे. पूर्ण मूळ संख्यांमध्ये एकमेव अशी संख्या आहे जी सम आहे, ती म्हणजे कोण, 2. म्हणजे सममूळ संख्या ही जगातली एकच संख्या अशी आहे जी सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. तर सममूळ संख्या किती, फक्त 1. ती म्हणजे कोणती, 2. बरोबर आहे. तर 2 ही सममूळ संख्या, ही एकच सममूळ संख्या आहे, अजून इतर कोणत्याही सममूळ संख्या नाहीत. बरोबर आहे, आले लक्षात? ठीक आहे. तर आपण आता काय काय बघितलं, सममूळ संख्या बघितल्या. आता आपण बघणार आहोत सहमूळ संख्या. काय म्हटलं मी, सहमूळ संख्या. ठीक आहे. आता सममूळ संख्यांची व्याख्या काय आहे बघा, ज्या संख्यांना भाग घालवल्यानंतर त्यांच्यातील सामायिक अवयव हा फक्त 1 असतो. ज्या संख्यांना भाग घालवल्यानंतर म्हणजे त्या संख्येचे असे अवयव केले की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते जर आपण शोधलं तर 2 संख्यांमधला जो सामायिक अवयव असतो त्याला आपण कॉमन फॅक्टर म्हणतो. कोणता फॅक्टर म्हणतो, कॉमन फॅक्टर. तो जो सामायिक अवयव आहे तो फक्त 1 असतो, त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे, ठीक आहे. चला इथे लक्षात बघूया आपण सहमूळ संख्या काय आहे. उदाहरण घेऊन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय सांगितलं मी तुम्हाला, सहमूळ संख्या. बरोबर आहे. समजा घेऊया 15. 15चे फॅक्टर म्हणजे अवयव कोणकोणते, म्हणजे 15ला कोणकोणत्या पाढ्याने भाग जातो, 1 ने जातोच जातो. 1 ही अशी संख्या आहे जगातला कुठलाही अंक असतो त्याला 1 ने भाग जातो. बरोबर आहे, म्हणजे 1. त्याच्यानंतर काय, 3 ने जातो, 3 5 15. 5 ने जातो, 5 3 15. अजून कशाने जातो, फक्त 15 ने जातो. बरोबर आहे, हे झालं 15 बद्दल. आता 16 घेऊया. 16ला 1 ने भाग जातो, हो जातो. अजून 16 कशाने जातो, 2 ने जाईल, 4 ने जाईल, 4 चौक 16. बरोबर आहे. 8 2 16 म्हणजे 8 ने जाईल, येतं लक्षात? आणि त्याच्यानंतर अजून कशाने भाग जातो सांगा बघू, 12 ने जाईल का नाही जाणार, नाही जाणार 12 ने. बरोबर आहे की नाही. अजून कशाने जाईल, फक्त 16 ने जाईल. आता शोधा ह्यांच्यामधला सामायिक म्हणजे समान अवयव कोणता आहे, एकच आहे. कोणता आहे, म्हणजे दोघांमध्ये फक्त एकच सामायिक अवयव येतो, एकापेक्षा जास्त सामायिक अवयव येत नाही, त्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे की नाही, आलं लक्षात? समजा आपण उदाहरण घेऊया दुसरं, 15 आणि 24. काय उदाहरण घेऊया, 15 आणि 24. 1 3 5 15. इथे किती येणार, 1 नंतर 2. 3 ने जातो का, हो 3 ने जातो. 4 साइन चौक 24, 4 ने जातो, 6 ने पण जातो, 12 2 24. बरोबर आहे. आणि अजून कशाने जातो, 24 ने जातो. चला बघूया दोघांमधले कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव कोणकोणते जे समान आहेत. 1 समान आहे, इथे पण 1 समान आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक अवयव एकापेक्षा जास्त आला म्हणजे ही सहमूळ संख्या नाही. ज्या संख्यांमध्ये सामायिक अवयव ज्याने भाग जातो असा सामायिक अवयव फक्त 1 असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे की नाही, आलं लक्षात? सहमूळ संख्या असे म्हणजे काय ते. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलं, समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या, त्यांच्यामधली वेगवेगळ्या प्रकारची गणितं बघितली आणि त्याचबरोबर आपण हे बघितलं जोडमूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि त्याचबरोबर सममूळ संख्या आणि सहमूळ संख्या. बरोबर आहे, येतं लक्षात? तर हे आपण आत्ता बघितलेलं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर दिलेल्या नियमांची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जर माझे हे लेक्चर किंवा व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.